सामान्यांनी जर कोणाचा विचार करायचा असेल किंवा एकच विचार पक्का जर करायचा असेल तर तो फक्त म्हणजे शिवाजीदादा आढळराव पाटील. आपण तरुणांनी मागच्या वेळेला आपल्यासारखा तरुण होतकरू उमेदवार आपण निवडून दिला, परंतु झालं काय की आपण तरुण चंचल असतो. हे झालं का ते झालं का आणि क्विक सगळं हवं असतं, परंतु ते होत नाही. आणि दादांच्या मागे पूर्वीही सलग 3 पंचवार्षिक 15 वर्ष ज्येष्ठ खऱ्या अर्थाने उभे राहिले. आणि आज देखील दादांना मला वाटतं दादा लकी तारीख आपल्याला आलेली आहे 13, 1 आणि 3 4. त्यामुळे चौथ्यांदा तुम्ही निश्चित संसदेमध्ये जाणार आहात. आणि मी पुढचं भाकीत आता करू इच्छिते की मला असं वाटतं की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंत्रीपद देखील तितक्याच गाजत वाजत संसदेचं पहिल्यांदा येईल. आणि हे सर्व शक्य होईल जेव्हा तुम्हा आम्हासारखे सर्वसामान्य एकवटतील आणि खऱ्या अर्थाने एक विचाराने जेव्हा आपण दादांना संसदेमध्ये पाठवू. खरं तर दादांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर पडल्यापासून दुसऱ्या दिवसापासून खरं तर ज्या लोकांनी मला मतदान केलं, जरी अपयश आलेलं असेल त्या लोकांसाठी मला काम करायचं या प्रामाणिक भावनेतून दादांनी दुसऱ्या दिवसापासून कामं सुरू केली. मला वाटतं सलग 20 वर्ष जर कोणाचा जनता दरबार दर रविवारी भरत असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे शिवाजीदादा आढळराव पाटील. आणि त्या दरबारामध्ये प्रत्येक गोर गरीब वंचित शोषित पीडित प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचं काम दादा आज इतकी वर्ष करतायत. आस्था गायत त्याच्यामध्ये कधीही खंड पडलेला नाही. मला वाटतं 1-1.5 महिन्यापूर्वी माझा जाण्याचा योग आला, त्यावेळेला दादांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की 10 वाजता जनता दरबार चालू झाला आणि जो 2-2:30 वाजता मी गेले होते. दादांना सांगितलं होतं की आता तरी दादा तुम्ही रेस्ट घ्या, परंतु मला वाटतं मोजके 10-15 लोक राहिल्यामुळे दादांनी काही डॉक्टरांचं ऐकलं नाही आणि दादांनी तो दरबार 4 वाजेपर्यंत चालू ठेवला. परिणामी 5 वाजता दादांना ऍडमिट आणि ह्या सगळ्या प्रोसेसला सामोरं जावं लागलं. म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी येणारा खासदार म्हणजे शिवाजीदादा आढळराव पाटील. करोना सारख्या संसर्गजन्य आजारातून खरं तर जे डॉक्टर आहेत त्यांची आपल्याकडून अपेक्षा आहे की तेच आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकतात. म्हणून आपण त्यांच्याकडे फार आशेने बघत होतो. ते डॉक्टर खरं तर आले नाही, परंतु हा माझा सर्वसामान्यांचा गोरगरिबांचा दादा भैरवनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून सीतेवाडी सारख्या सर्वसामान्य गावामध्ये पोहोचला. कित्येक लोकांना मला वाटतं ट्रकचे मी काउंट सांगणार नाही, परंतु अन्नधान्याचा पुरवठा करणारा आपला दादा आहे. म्हणजे आपली पंचक्रोशी जपणारा आपला दादा आहे. आणि म्हणून या दादाच्या मागे आपल्याला सर्वांना उभं राहायचंय. आज खरं तर प्रचाराच्याच दौऱ्याच्या माध्यमातून म्हणणार नाही, याच्या आधी दादा निधींच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. अनेक सुखदुःखामध्ये आपण पाहतोय दादा आपल्याला दिसतात.